लांब आहे सगळं. लांब आहे. खूपच लांब. हे पण वाढणार रेट तर वाढणार. 91922. मॅडम कॉल करतो मी, गाडी चालवतो. हो. प्रियंका मॅडम आहे ना, 4 वेळा कॉल केला मला. हा त्यांना ते समजा ड्रायव्हर इकडे काऊ नाही म्हणून आहे. इथं कुंभमेळा चालू होता तुमचा, काऊ नाही म्हणून एक व्यवस्था आहे. चालू होतं म्हणजे रस्ता म्हणजे का? नाही स्टार्टिंग इकडनं होते कुंभमेळा. स्टार्टिंग हो गावणी म्हणून काहीतरी गावणी. जागा. आणि तिकडनं तुम्ही त्र्यंबकला पण जाऊ शकता. अच्छा बोल, नाशिकचा असतो तो. हो नाशिक नाशिकचा कुंभमेळा असतो. स्टार्टिंग इकडनं होती. इकडे तुमचं ते ट्रेकिंग वगैरे भंडारदरा वगैरे सर्व इकडे. आता ट्रेकिंग साठी पण लोक खूप असतात एक्साइटेड. आणि तळेगाव इथून पुढे आहे का अलीकडे आहे? तळेगाव इकडे कुठे आहे? इथेच आहे ना या बाजूला? आहे तळेगाव, पण आता एक्झॅक्टली मला नाही माहिती. ते एक ऐकलेले आहे फक्त. हा कारण मी इकडे वाचलंय की इथे तळेगाव जवळ आहे. ती MIDC दिसते तुम्हाला ती? हा ते आपल्या साईडच्या इकडे येते. इकडे पण एक स्टेशन येणार आहे पाडली म्हणून. इथे काही शेअर रिक्षा नाही येणार हो सर. कॅब येतं ना, कॅब येतात. महागात पडणार ना पण. नाही मग तुम्ही कसाऱ्याला जर उतरले ना, हा. तिथून 50 ते 60 रुपये तुम्ही आपल्या साईटवर येणार. अच्छा हो म्हणजे ते मधल्यामध्ये येतंय. हा, कारण की नाशिकलाच आज जिथनं जाऊ तुम्ही उतराल ना, हा, त्या end त्यावेळेस ला. नाशिकलाच गाड्या जातात ना इथनं. कसाऱ्या लोकलने यायचं. बेस्ट आहे ना ते कसारा. आणि समजा आता चालू झाली तर आपल्या साईट पर्यंत गाडी येईल train. हा बरोबर. आम्हाला वाटलं काय लोकलला गर्दी असेल ना म्हणून नाही मग. लोकलला गर्दी नसते. तुम्ही कुर्ल्यावर बसले असं गर्दी हा. नसते. गर्दी मग कुठनं चालू होती तुमची, असे कुर्ल्याच्या पुढे नाही का, हा. घाटकोपर वगैरे, हो. तुम्हाला मग तिकडनं गर्दी चालू होती कल्याणपर्यंत. तो केवढी लँड ते सर्व रस्ते वाढवलेले आहेत. नाही, कसाऱ्याहून जवळ रिचेबल आहे त्यामुळे तिथे रेट वाढायचा स्कोप आहे. मुंबईच्या आता तुम्ही कसे बोलता का रेट इकडे कमी आहे, इकडे रेट जास्त आहे, तसं मग त्या पैशांच्या बाबतीत पण इकडे तुमच्या इकडे करोड रुपयाला जाईल, तिथे करोड रुपयामध्ये तुम्ही 2-3-4 फ्लॅट घेता ना. हा पण फरक आहे ना. मुंबई मेट्रो सिटी पडते, ही नॉन मेट्रो आहे. पण स्टेशन आलं ते इगतपुरी गाव ना म्हणजे. हो इगतपुरी. पण हे लांब आहे म्हणजे मग. आता मी तुम्हाला काय पहिल्यांदा घेऊन चाललोय ना, हा त्यामुळे मग तुम्हाला त्या गोष्टी अशा लांब वाटतील. हो. ज्यावेळेस आपण रिटर्नला निघू ना, त्यावेळेस तुम्हाला ते असं काय वाटणार नाही. हा असं वाटतं. मग तुम्हाला कुठे उतरायचं, कसाऱ्याला उतरायचं की इगतपुरीला? ट्रेन तिकडनंच आहे ना. नाही तिकीट तुम्हाला काढलेलं आहे. कसाऱ्यावरनं पण भेटेल ना लोकल ट्रेन. लोकल नाही आमचे आम्ही return reservation ticket आहे आमचं एसीचं. रिटर्न तिकीट केलेलं आहे ऑलरेडी. हा. आता कसं ते माहेरी जेव्हा मुलगी जाते ना, तेव्हा तिला एकदम भारी वाटतं नाही का, हा. आणि जेव्हा ती सासरी निघते ना, मग तिला कंटाळा येतो, मग ते लांब वाटतं नाही का. हा. तसं ते आपलं आहे, माइंड असतं ना, ते डिस्टर्ब होऊन जातं ना. हो ना. भंडारदरा वॉटरफॉल वगैरे पण लांब लांब आहे तिकडनं. पाऊस नाही ना त्यामुळे पाऊस नाही, काही त्यामुळे करा पाऊसच नाही. उन्हातानात कुठे हे म्हणजे त्याचा डिस्टन्स नाही. तिकडनं लांब आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला जर असं स्टे करायचं असलं ना तिकडे, मग भंडारदऱ्याकडे असे रिसॉर्ट वगैरे आहे ना छोटे छोटे, काजवा, आता तरी काजवा महोत्सव वगैरे आहे, हे भारी चालतं. भंडारकरला पण गेलेलो ना काजवा महोत्सव. आत्या वगैरे आम्ही. टेंट वगैरे असतो, टेंटमध्ये राहायचं वगैरे सगळं खाणं-पिणं वगैरे करतात. आम्ही राहिलेलो 4 वर्षापूर्वी भंडारदऱ्यात. ते MTDC आहे ना, हां तिथे राहिलेलो. ओके ओके. तिथे तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता त्यावेळेला. आता काही पाऊसच नाही. आता चालू होईल. आता जुलैमध्ये म्हणतात पाऊस येईल. काय एकदा चालू झाला का तो थांबणार नाही. परत आपण थांबण्यासाठी रिक्वेस्ट करतो, थांबा. काय माहिती यावर्षी तर खूपच लेट. यावेळेला
डिले झाले खूप लेट झालं यावर्षी. मागच्या वर्षी खूप लवकर मागच्या वर्षी लवकर झालं. 7 मेला चालू झालं. या वर्षी आता ते जंगल तोड पण खूप झाली ना. हा, रोडसाठी जंगल तोडमुळे झालं ते. हा, डेव्हलपमेंटच्या नावाखाली खूप तोड झालेली. तुमच्याच इथे सगळं इंडस्ट्रियल दिसतंय सगळं. हेच आहे MIDC. मग आता ते इन्कम सोर्स आहे ना मॅडम, डेव्हलपमेंट झोन तोच आहे ना. कारण की कंपनी आल्या म्हणजे स्थानिक लोक बाहेर जाणार नाही, तिथे तिथं जॉब करतील, तिथं कमवतील. आता हे बघा IT कंपनी जास्त पुण्याला तर सर्व पुण्यालाच जात आहे. सगळ्या लोकांनी डोंगरावर घरं बांधले तिकडे फ्लॅट. कारण आता इन्व्हेस्टमेंट पण बघावी लागते ना, इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी. सध्या आपण आहे ना प्रेझेंट पेक्षा ना फ्युचरवर जास्त लक्ष देतोय आणि प्रेझेंट जगतच नाही आपण. प्रत्येकाचं माणसाची ते हेच आहे, टेंडन्सीच आहे. एक तसंच आता मी स्वतः फ्युचर बघता बघता मला अटॅक येऊन गेला. ऑपरेशन झाले माझे 16 तारखेला अटॅक आला होता. घरच्यांना कसलं टेन्शन घेतो. पण ऑटोमॅटिक ते आपल्या माइंडमध्ये गोष्टी येतात नाही का, आता हे करायचं ते करायचं, येऊन जातो. 2 ऑपरेशन झाले. अरे वा. आता तेव्हा मग कुठेतरी असं वाटायला लागलं की मरणं अवघड आहे, मरण्यापेक्षा जगणं सोपं आहे. त्याच्यापेक्षा अरे. टेन्शन घ्यायचं नाही, जे चाललंय ते चाललंय. आरामात चालू आहे. हां, शांत. माणसाचा स्वार्थी ना, त्याला पाहिजे असतं नाही का. थोडं आलं की अजून कधी येईल, अजून काय होईल, कसं होईल, अजून करू असं ते. सगळे असंच विचार करतात. त्यांनीच तर त्रास होतो. मग त्यानेच त्रास झाला मला. भयानक असते सिच्युएशन पण हार्ट अटॅक. तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला? हां, अरे, खूप लवकर म्हणजे खूप लवकर आला. म्हणजे माझ्याकडे बघितलं तर कोणाला विश्वासच देत नाही का हार्ट अटॅक आलाय म्हणून. हो. कारण की मी कंटिन्यू जिम वगैरे सर्व डाएट वगैरे सगळं काही खात नाही, पीत नाही, नाश्ती काही. केली का? हां, एंजिओप्लास्टी. भयानक असतं ते ऑपरेशन. पण मग राहायला कुठे तुम्ही? नाशिकला असतो. नाशिक. इथनं ते टाकतं ना. हो. काय नाही, सांगत होतं ते ऑपरेशन. तर हे खाणं पण आपलं असं हॅबिट आलंय ना, काही माहिती नाही काय त्यांनीच कशामध्ये. होते सर, त्यांनीच होते उलटा पुलटा. त्याच्यामध्ये आपण बर्गर द्यायचं. त्याच्यामध्ये आपण हे पण घेतले ना, डोसेस वगैरे घेतले, लस कोविडची लस. कोविडमध्ये. त्यामुळे मग ते 40 पण नाही वाटत आता. 38 आहे मी. खूप लवकर. फॅमिली आहे ना. फॅमिली खूप फॅमिली का आता मला समजलं की माझी इम्पॉर्टन्स काय आहे. अच्छा. म्हणजे